आता काय झालंय, बऱ्यापैकी सगळे जे नगरपालिकेमध्ये येत आहेत ते आश्वासनं देत आहेत. आता तुम्ही सुद्धा म्हणताय की सीडी वर्क होणार आहे. ऐका, आश्वासनाचं ना, ह्या जर कागद आमची बघा, तुम्ही ठराव काढा, ठरावात आम्ही केलेली आर्थिक तरतूद बघा, त्याचं केलेलं इस्टिमेट बघा, इस्टिमेटची आलेली तांत्रिक मंजुरी बघा, तांत्रिक मंजुरी झाली. आता त्याच्या झाल्यानंतर आता फक्त त्याचं टेंडर काढणे आणि वर्क ऑर्डर देऊन काम पूर्ण करून घेणं. गेले 1 तासापूर्वी इस्लामपुरात ढगफुटीसारखा मोठा पाऊस झाला आहे. आपण ज्या भागात उभा आहे त्या भाग हा इस्लामपुरातला सर्वात खोलगट भाग आहे. या इथंच पहिलं जुनं तळं होतं, त्या तळ्यात पहिलं पाणी येऊन साठायचं, त्यामुळे त्रास होत नव्हता. पण आता काय झालं की हा सर्वात खोलगट भाग आहे. या ठिकाणी येणारं पाणी हे शिराळा नाका, गांधी चौक या भागापासून ते सगळ्या पश्चिम भागातून पूर्व भागाला इथं पाणी येते. त्याच्यामुळं एक्झिस्टिंग जी गटर आहेत ती गटर ह्यात पाणी वहन करून नेण्याची त्या गटरांची क्षमता संपलेली आहे. आणि गटरांची क्षमता संपल्यामुळं आम्ही काय केलं, आत्ता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ता आल्यापासून आम्ही या गटरला एक 50 लाख रुपये निधी दिला आहे. त्यामध्ये आपण जयहिंद टाकीपासून आष्टानाक्यापर्यंत हे जे छोटंसं गटर आहे आणि त्याच्यानंतर हा रोड क्रॉस या ठिकाणी एक मोठं सीडी वर्क आणि मोठं गटर ज्यामध्ये संपूर्ण ह्या भागाचं पाणी वाहून नेऊन न कुठं तुंबता जाईल अशा पद्धतीचं सीडी वर्क. पण मागच्या वेळी नगरपालिकेनं म्हणजे प्रशासन नव्हतं तेव्हा पायपा टाकल्या होत्या, त्या पायपा नक्की कुठे टाकल्या होत्या ते मला पण माहीत नाही. त्यावेळी आमची बॉडी नव्हती, त्यावेळी आम्ही जबाबदार नव्हतो. परंतु आत्ता ह्याला काय केलं पाहिजे तर त्या पाईपांची सुद्धा कपॅसिटी नाही. एवढं मोठ्या प्रमाणात संपूर्ण 50% इस्लामपूरचं पाणी वहन करून नेण्याची क्षमता. शास्त्रोक्तदृष्ट्या तुम्हाला ह्या पाणी वहन करून नेण्याची क्षमता असणारं गटर आम्ही इथं बांधत आहे. आणि ते फक्त आता आचारसंहितेच्या मुळे हे थांबलेलं आहे. आता मला सांगा, हा प्रश्न किती दिवसापासून येतो तुम्हाला? प्रत्येक पावसाळ्यात आहे. नाही, मला वर्ष एक्झॅक्टली वर्ष सांगा ना. 10 वर्षापासून 2-4 वर्ष झालं पाणी येते. 2-4 वर्षापासून पाणी येते. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलं ईश्वरपूर शहरामध्ये महायुतीची सत्ता होती अगोदर, त्याच्या अगोदर राष्ट्रवादीची होती. पण तेव्हापासून हे नाले का झाले नाही मला सांगा? नाही, आता हे नाला साहेबांच्याच फंडातून झाला, बरोबर आहे का? सर्वात महत्वाचं काय झालं की इथून ते उर्दू शाळेच्या पर्यंतचा जो नाला झाला तो नाला झाल्यामुळं तिकडचं पाणी फास्ट यायला लागलं, प्रचंड प्रमाणात यायला लागलं. तशा पद्धतीनं हा नाला झाला नाही आणि त्याची कपॅसिटी पाण्याची संपली, त्यामुळं वाढलेला फ्लो क्रॉस होईना झालाय. त्यामुळंच हे आता सीडी वर्क आम्ही झालं, इथं एक सीडी वर्क धरलंय चांगल्या पद्धतीचं आणि तिथं 3x3चं किंवा त्याच्यापेक्षा मोठं गटर. आता काय झालंय, बऱ्यापैकी सगळे जे नगरपालिकेमध्ये येत आहेत ते आश्वासनं देत आहेत. आता तुम्ही सुद्धा म्हणताय की सीडी वर्क होणार आहे. ऐका, आश्वासनाचं ना, ह्या जर कागद आमची बघा, तुम्ही ठराव काढा, ठरावात आम्ही केलेली आर्थिक तरतूद बघा, त्याचं केलेलं इस्टिमेट बघा, इस्टिमेटची आलेली तांत्रिक मंजुरी बघा, तांत्रिक मंजुरी झाली. आता त्याच्या झाल्यानंतर आता फक्त त्याचं टेंडर काढणे आणि वर्क ऑर्डर देऊन काम पूर्ण करून घेणं. ह्या ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत ह्या राबवाव्याच लागतात. हे काम इथंच होणार आहे म्हणजे रस्ता वगैरे उकरायला लागणार परत. हे रस्त्याला सीडी वर्क आहे म्हणजे तिथं क्रॉस ड्रेनेज वर्क येणार आहे, त्याच्यावर कॉन्क्रीटचं गटर कॉन्क्रीट येणार आहे. त्यामुळं आमच्या पार्टीनं, आमच्या पक्षानं ह्याचा विचार करून सगळ्या प्रभागातील नगरसेवकांचा निधी एवढ्याच गटरला गावाचं महत्त्वाचं काम आहे म्हणून निधी आम्ही आमच्या मलगुंडे दादांनी, खंडेराव नानांनी आणि मानेसाहेबांनी सगळा निधी आम्ही सगळ्या नगरसेवकांचा इथं दिलेला आहे. मला सांगा, हे काम नक्की किती दिवसात पूर्ण होईल किंवा त्याला सुरुवात कधी होईल? सगळं आता काय झालंय, पावसाळा आला, 20 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे. बरोबर आहे. 26 तारखेपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे ह्यात मी पण काही करू शकत नाही, तुम्ही पण कोणतीही अथॉरिटी ह्यामध्ये टेंडर काढून वर्क ऑर्डर द्यायची काम प्रक्रिया करू शकत नाही. 26 तारखेनंतर त्याचं टेंडर काढलेलं जाईल. त्याच्यानंतर टेंडरची मुदत संपते, 8 ते 10 दिवस मुदत असते. ते खोलून त्याची वर्क ऑर्डर द्यायला वर्क ऑर्डर दिलं की काम चालू.
आम्ही गेले 2 तास झालं, मी आणि आमची या की पुढे इकडे या. आरोग्य अधिकारी आहे ती, बरं. हे योगेश साळुंके साहेब आहे ती. बरं आम्ही मगाशी पाऊस सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत पाऊस उघडल्यानंतर पाणी आटेपर्यंत आम्ही आष्टा नाका बघितला, आंबेडकर नाका बघितला. पहिल्यांदा तिथं जे नाही, जेव्हा पहिला पाऊस मागच्या ऐका, मागल्या वेळी आंबेडकर नाक्यापासून जे गटर गेलं होतं त्या स्मशानभूमीच्या जवळ असणारं सांगली रस्त्याला, त्यावेळी माणसांच्या शेतामध्ये तिथं पाणी गेलं होतं. बरं त्यावेळी ते लक्षात आलं. आम्ही तिथं 3 फुटी 2 पाईपा आरोग्य विभागाने आणि बांधकाम विभागाने टाकल्या. आज त्या ठिकाणी 1 थेंब पाणी नाही. बरं एवढा मोठा फ्लो आहे की PWDनं बांधलेली मोठी गटरसुद्धा भरलीत, तरी पाणी अजून तिथं आले नाही. फक्त पाणी कुठं उलटलंय, आष्टा नाक्यापासून पुढं 100 मीटरवर तिथं फक्त एका ठिकाणी चोकअप दिसतंय. RCC गटर कुठेतरी चोकअप केलेलं आहे नागरिकांनी किंवा काहीतरी आत पडून, ते उद्या काढलं की ते पण स्वच्छ होईल. म्हणजे हा फ्लो क्लिअर केला आहे. बरं मागल्या वेळी तिथं शेतकऱ्यांच्या घरात जाणारं पाणी, रानात जाणारे सगळ्या पिशव्या गोळा करून तो ताप झालता, ते क्लिअर झालं आहे. आष्टा नाका क्लिअर केलेला आहे. आता राहिला आहे हा एक स्पॉट आणि दुसरा एक स्पॉट आहे आमच्या दृष्टीनं, की गांधी चौकापासून पश्चिम बाजूचं सगळं पाणी, काय गांधी चौकापासून पश्चिम बाजूचं सगळं पाणी कापूसखेड नाक्याच्या स्मशानभूमी जवळ जाते. तिथं सुद्धा आता आम्ही निघालोय. वाटलं तर तुम्ही चला आमच्याबरोबर. तिथलं सुद्धा गटर आम्ही बऱ्यापैकी सगळं काढून घेतलंय. आता तिथं सुद्धा पाणी उलटायचं बंद होईल. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी बघतोय की आष्टा नाका परिसरामध्ये या जय हिंद टॉकीजसमोर अनेक वर्षाचा हा प्रश्न आहे. मात्र अलीकडं प्रशासनानं या ठिकाणी मनाव घेतलेलं दिसतंय, कारण आत्ता सध्या हे आरोग्य विभागाचे कर्मचारी या ठिकाणी सभापती या ठिकाणी हा रस्त्याची या ठिकाणी पाहणी करतायत. आपल्यासोबत शाजी बापत समोर या जरा. नाही बोला ना, 2 मिनिट. तुम्ही बोलणं गरजेचं आहे. पक्षाचं तुमचं सत्ता या ठिकाणी ईश्वरपूर शहरामध्ये आहे. तुम्ही नाही बोलणं गरजेचं आहे. सभापतीने आमच्या मुलाखत दिली, काम करा. नाही दुकानात दाखवलंय. आता परिस्थिती, आता मागच्या वर्षीपासून मी स्वतः या ठिकाणी या प्रश्नासाठी आवाज उठवतोय. मात्र आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी सुद्धा इथं स्वतः येऊन या ठिकाणी या जागेची पाहणी केली. त्यानंतर प्रशासनाला त्यांनी आदेश दिले होते की पायपा बसवण्यात याव्यात. मात्र इथं नागरिकांची अशी तक्रार आहे की या परिसरामध्ये पायपा बसवलेल्या नाहीत. त्या पायपा कुठं पुढं त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत. मात्र जिथं पाहिजे तिथं पायपा बसणं गरजेचं आहे. आता शंका अशी उपस्थितीत होते की आत्ताच या ठिकाणी नगरपालिका प्रशासनानं बापू रस्ता केला आहे. हा रस्ता करून तुम्ही नंतर पायपा टाकण्यासाठी पुन्हा रस्ता उकरणार आहात का, हा या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे जे घर आहे हे कोणाचं घर आहे? राऊत यांचं हे घर आहे. सातत्यानं दरवर्षी जेव्हा पाऊस पडेल तेव्हा यांच्या घरामध्ये पाणी या ठिकाणी जातं. खरंच प्रशासनानं असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाची नगरपालिकेवरती सत्ता आहे. आदरणीय मलगुंडे दादा या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत, खंडेराव नाना या ठिकाणी उपनगराध्यक्ष आहेत. सगळ्यांनी या ठिकाणी हे परिसर आपला आहे, हे शहर आपलं आहे, हे रस्ते आपले आहेत, हे गटारे आपले आहेत, सगळे लोक आपले आहेत. कृपया दखल घेऊन या प्रश्नांची, या इथल्या लोकांची जी काही समस्या आहे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न सुटलेला नाही आहे. खरं तर हा प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्यात यावा आणि इथल्या लोकांना न्याय द्यावा, अशी या ठिकाणी मी प्रामुख्याने आणि प्रामाणिकपणे या ठिकाणी मागणी करतो.